प्रामाणिक चेहरा, एक हुशार व्यक्तिमत्व, एक सामाजिक याच्यामध्ये काम केलेला माणूस की ज्याची नाळ ही ग्रामीण जनतेशी जोडली गेलेली आहे, अशा व्यक्तीबरोबर. कारण मी अभिजित पोटेला गेल्या 10 वर्षापासून ओळखतो. मी खात्रीशीर सांगतो, कारण आम्ही जे आंदोलनं हातात घेतलेली आहेत त्या आंदोलनामध्ये त्यांनी कोणताही विचार न करता पूर्ण ताकदीने आम्हाला मदत केलेली. त्याच्यामुळं आज शिक्षा जर आपल्याला पूर्ण करायच्या असतील तर आपल्याला निवडणुकीमध्ये जावं लागेल आणि त्याच्यासाठी मी तुझ्या मागं खंबीरपणे उभा राहील. म्हणून अभिजित पोटेला आम्ही ही निवडणूक करायला लावतो. ही निवडणूक आम्ही जिंकणार, ही निवडणूक आम्ही जिंकणार हा मला आत्मविश्वास आहे. कारण आम्ही तळागाळात आहोत, वातावरण फिरलेलं आहे, लाट निर्माण झालेली आहे. आणि आम्ही उशिरा उमेदवारी या ठिकाणी जाहीर होईल करतील, परंतु आम्ही येणाऱ्या काळात काही क्षणात यांना मागं टाकल्याशिवाय राहणार नाही. एवढं आमचं दैवत बच्चू कडू साहेब मला या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही, मला अशी खात्री वाटते. शिर्डी लोकसभा मतदारसंघात एक नवा ट्विस्ट आला असून मागील 10 वर्षांपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू व शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजित काळे यांच्यासोबत अनेक शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नांवर आंदोलने करत आपला आगळा वेगळा ठसा उमटविणारे प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानं त्यांच्या उमेदवारीला बच्चू कडू जाहीर पाठिंबा देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शेतमालाला स्वामीनाथन आयोग लागू करून हमीभाव मिळावा व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी शेतकरी संघटना पुरस्कृत शिर्डी लोकसभा मतदारसंघाची एक उमेदवारी एका तरुण प्रामाणिक युवकाला देत आहोत असं म्हणत शिर्डी लोकसभा मतदारसंघात झेंड्यापेक्षा अजेंडा महत्त्वाचा असल्याचं सांगत ज्या शेतकऱ्यांच्या मुलांनी स्वखर्चानं कोणाचा 1 रुपयाही न घेता सामान्य जनतेची आंदोलने उभी केली त्याच मुलांना घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पत्रकार परिषदेचे आयोजन करत प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे व त्यांच्या समवेत असलेल्या शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे व पदाधिकारी यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेस शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अवताडे, शेतकरी संघटनेचे रुपेंद्र तात्या काले, प्रहारचे जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट पांडुरंग अवताडे, धरणग्रस्त जिल्हाध्यक्ष कृष्ण उर्फ बंडू सातपुते, वाहतूक शाखेचे जिल्हाध्यक्ष माऊली सांगळे, प्रहार जिल्हा संघटक बाळासाहेब खरजुले, प्रहार सोशल मीडिया प्रमुख संजय वाघ, शेतकरी संघटना ज्येष्ठ पदाधिकारी हरिआप्पा तुवर, प्रहार जिल्हा समन्वयक मेजर महादेव आव्हाड, प्रहार श्रीरामपूर विधानसभा प्रमुख आप्पासाहेब ढूस, प्रहार श्रीरामपूर विधानसभा उपप्रमुख लक्ष्मण खडके, राहता तालुका प्रमुख विजय काकडे, नेवासा तालुका अध्यक्ष जालिंदर आरगडे, प्रहार श्रीरामपूर तालुका युवक अध्यक्ष रघुनाथ शिंदे, दीपक पटारे, रमेश भालके, नानासाहेब तागड, वैभव भैरवनाथ कांगुणे, शेतकरी संघटनेचे डॉक्टर रोहित कुलकर्णी, श्रीरामपूर विधानसभा कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे, श्रीरामपूर विधानसभा कामगार सेल प्रमुख बाळासाहेब कराळे, प्रहार श्रीरामपूर शहराध्यक्ष सोमनाथ गर्जे, देवळाली शहराध्यक्ष प्रकाश वाकळे, गणेश भालके, जिल्हा पदाधिकारी शेतकरी संघटनेचे तालुका पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी यांनी दिली आहे. यावेळी सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज हिंदू नववर्ष गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या निमित्तानं प्रथमतः सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, इथे जमलेल्या सर्वांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो. प्रथमतः पत्रकार परिषद याचा मुख्य उद्देश म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर पदाधिकारी, सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं आजच्या क्षणाला मला प्रवक्ता म्हणून बोलण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे का प्रहार जनशक्ती पक्ष म्हटल्यानंतर ज्या ठिकाणी अन्याय झाला त्या ठिकाणी वार करण्याचं काम नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष अभिजितदादा पोटे यांनी आणि त्यांच्या सर्व टीमनं केले. मग हे करत असताना अहमदनगर जिल्ह्यातील जर आपण एकंदरीत सर्व इतिहास बघितला तर त्या इतिहासाच्या पाठीमागे खूप मोठा असा कारखानदाराचा जिल्हा म्हणून आपला अहमदनगर जिल्हा ओळखला जातो आणि त्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या कारखानदाराच्या समस्या असतील, त्या समस्यातून शेतकऱ्यांच्या समस्या निर्माण झालेल्या असतील, त्या सर्व समस्याच्या बाबतीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं उत्तर अहमदनगरमध्ये नव्हे संपूर्ण अहमदनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं करण्यात आली. सत्याला साथ, अन्यायाला लाथ या पद्धतीनं काम करण्यात आलं आणि हे काम करत असताना हे सर्व विचार तळागाळापर्यंत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांनी पोहोचवलेले आहे. मग आजची जी परिस्थिती आहे, आजच्या परिस्थितीमध्ये जर बघायचं असेल तर एक ध्येय आहे
का झेंड्यापेक्षा अजेंडा महत्त्वाचा? आपण सर्व पत्रकार बांधव आहात, आपल्याला सर्वांना माहिती आहे. आमदार बच्चू कडू म्हणतात झेंड्यापेक्षा अजेंडा महत्त्वाचा. आणि मग हा अजेंडा काय असायला हवा? तर अहमदनगर जिल्ह्याच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर हा अजेंडा आहे जनसामान्याची सुखदुःख आणि त्यांच्या समस्या सोडविणारा योग्य असा प्रत्येक पदाधिकारी. मग ह्या पदाधिकाऱ्यातून जे राजकीय अस्तित्व आहे, हे राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी आज आम्ही सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी निर्णय घेतला आहे की आमचे जिल्हाध्यक्ष अभिजितदादा पोटे हे अपक्ष उमेदवारी करणार आहेत. आणि म्हणून मी बाकीची जी माहिती आहे ती तुम्हाला देते. थांबतो. जय हिंद, जय भारत. प्रथम भारत मातेला वंदन करतो आणि आज हिंदू नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो. आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. मी प्रहार जनशक्ती पक्षाचा अहमदनगर जिल्हा प्रमुख अभिजित अशोकराव पोटे. आज या पत्रकार परिषदेमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेऊन आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर आलो आहोत. कारण या अहमदनगर उत्तरेमध्ये राखीव असणारा जो शिर्डी लोकसभा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने इथून पाठीमागं आणि आता जे काम चालू आहे ते सामान्य गोरगरीब वंचित शेतकरी या जनतेसाठी कुठेही होताना दिसत नाही. महत्त्वाची जी भूमिका आहे, संसदेमध्ये काय विषय मांडले पाहिजे, एक खासदार माणूस संसदेमध्ये काय विषय घेऊ शकतो, मुळात हा कुठंतरी गाभा या ठिकाणी आत्तापर्यंत ज्यांनी उमेदवारी केली त्यांनी कुठंतरी विसर पडल्याचं या ठिकाणी जाणवते. आमचं दैवत लोकनायक नामदार बच्चूभाऊ कडू साहेबांच्या मार्गदर्शनात मी आत्तापर्यंत गेल्या 7 ते 8 वर्षापासून या अहमदनगर जिल्ह्यामध्ये संघर्ष करतो आहे. तो संघर्ष आहे अनाथ, अपंग, दिव्यांग, शेतकरी, कष्टकरी, कामगार, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांसाठी, सामान्य तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी हा संघर्ष करतोय. आज जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी वेळही पुरणार नाही. हजारोंच्या संख्येने या ठिकाणी कामं झाली, हजारो रुग्णसेवा या ठिकाणी करण्यात आली. मागेल त्याला ऐन वेळेला रक्त देण्याचं देखील या ठिकाणी मोठं एक काम होतं. कारण बच्चू कडूंनी आम्हाला शिकवणच या ठिकाणी अशी दिलेली आहे. त्या बच्चू भाऊंच्या संस्कारामध्ये प्रहारचा कार्यकर्ता या चळवळीमध्ये घडला. परंतु आज या ठिकाणी परिस्थिती अशी निर्माण झाली की एक जनमताचा, शेतकऱ्यांचा, सर्व वंचित घटकांचा एक मोठा रेटा या ठिकाणी आला. कारण या ठिकाणी जे काम या ठिकाणी करण्यात आले, आज जर बघितलं तर सर्व राजकीय पक्षांपेक्षा जर या ठिकाणी जर चॅलेंज देऊन सांगायची वेळ आली तर सगळ्यात जास्त राजकीय शाखा असणारा प्रहार जनशक्ती पक्ष हा अहमदनगर जिल्ह्यामधला पक्ष आहे. फास्टेस्ट ग्रोईंग ज्यांनी जे नेटवर्क तयार केलं शेतकऱ्यांचं, त्या बाबतीत काम चालू आहे. परंतु या ठिकाणी तत्कालीन परिस्थिती काही या ठिकाणी निर्माण झाली. त्यामुळं या ठिकाणी या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी एक मोठा असा निर्णय घेण्याची वेळ माझ्यावरती आली. मी सुरुवातीलाच सांगितलं एक जनमताचा मोठा रेट आहे आणि शेवटी कुठंतरी सामान्यांना न्याय द्यायचा आहे. आमच्या प्रवक्त्यांनी सांगितलं सत्याला साथ आणि अन्यायाला लाथ या तत्वावरतीच आज या ठिकाणी एक मोठी भूमिका घेऊन प्रहारचा जिल्हा प्रमुख या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या सर्व शाखा सदस्य, शाखा अध्यक्ष, तालुका कमिटी, जिल्हा बॉडी यांच्या सर्व एका मतानं या ठिकाणी एक निर्णय या ठिकाणी घेतोय. या ठिकाणी आम्ही कुठंतरी अपक्ष या ठिकाणी उमेदवारी लोकसभेची करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतो. परंतु त्यामध्ये आमच्या सोबत असणारी कायम खांद्याला खांदा लावून काम करणारी शेतकरी संघटना, आज शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजितदादा काळे या ठिकाणी आहे. या ठिकाणी आम्ही खूप अशी आंदोलनं केली, 1-2 नाही तर शेकडो आंदोलनं आम्ही गेल्या 10 वर्षापासून करतो. अंधांचं काम असेल, अपंगांचं काम असेल, सामान्य तरुणांची कामं असतील, शेतकऱ्यांची कामं असतील, या साखर कारखानदारीत आवाज उठवणाऱ्या जर संघटना असतील तर प्रहार आणि शेतकरी संघटना या 2 संघटनेने भाऊ बनून या ठिकाणी भावाची भूमिका घेऊन या ठिकाणी कायम शेतकऱ्यांना आणि जनतेचा मोठा आधार देण्याचं काम केलं. थोडक्यात सांगायचं झालं तर सामान्य माणसाचे, शेतकऱ्यांचे, वंचिताचे आणि दुःख आणि वेदना जाणण्याचं काम करून न्याय देण्याची भूमिका जर घेतली असेल तर प्रहार आणि शेतकरी संघटनेने घेतलेली आहे. आमचे बंधू मित्र
ॲडव्होकेट अजितदादा काळे यांनी या ठिकाणी मला या ठिकाणी मोठ्या भावासारखा या ठिकाणी आधार दिला. या ठिकाणची परिस्थिती घेऊन त्यांनी या ठिकाणी आज बघितलं तर हा अपक्ष उमेदवारी करण्याचा जो मोठा असा मार्गदर्शक म्हणून जो सल्ला दिलेला आहे तो ॲडव्होकेट अजितदादा काळे यांनी ठिकाणी दिला. ते आम्हाला पुरस्कृत करतील. काय दादांची भूमिका आहे मी त्यावर फार बोलणार नाही, दादा ती भूमिका करतील. पण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी सध्या जी प्रस्थापितांची घोडदौड आहे, काय चाललं, कुठे अन्याय होतोय आणि ही आत्तापर्यंत जी उमेदवारी कोणाला मिळाली ती कोणाच्या मर्जीवान खासदार या ठिकाणी झाली. मग या ठिकाणी त्यांच्या व्यक्तिगत बाबतीत टिप्पणी करण्यापेक्षा या ठिकाणी प्रहारने आणि शेतकरी संघटनेने काय काम केलं हे फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आत्ताच अलीकडच्या काळात जर बोलायचं झालं तर फार मोठं असं एक ट्रॅक्टर ट्रॉली आंदोलन झालं. तब्बल 530 ट्रॅक्टर त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. उद्देश एकच होता, ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वराच्या पैस खांबापासून नेवासा येथे शेतमालाचं पूजन करून श्रीरामपूर येथे आम्ही ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन आलो. उद्देश एकच होता, हे प्रभू रामचंद्राचं मंदिर या ठिकाणी आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात बांधलं गेलं. आम्ही पण रामभक्त आहोत, आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत, आम्ही पण रामाला मानतो. म्हणून मोदी साहेब रामाला मानतात म्हणून त्या ठिकाणी आम्ही जाऊन स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्यात, MSP मिनिमम सपोर्ट प्राईस सारख्या गोष्टी व्हाव्यात, त्यासाठी केंद्राला सद्बुद्धी मिळावी, मोदी साहेबांनी त्यावरती कुठंतरी भूमिका घ्यावी, यासाठी आम्ही एक आंदोलन केलं. आखारी पीडितांचा विषय आहे, निळवंड्याच्या बाबतीत अधिक भूमिका अजितदादा देतील. अशी खूप काही कामं आहेत या ठिकाणी करण्यात आली. आणि आज आपल्या समोर एक जनमताचा रेटा घेऊन या ठिकाणी मला येण्याची संधी मिळाली. या ठिकाणी शेतकरी संघटनेचा या ठिकाणी आम्हाला मोठा आधार मिळालेला आहे. आणि आम्ही मात्र ज्या दृष्टीनं या निवडणुकीकडे बघतोय ही निवडणूक आम्ही जिंकणार हा मला आत्मविश्वास आहे. कारण आम्ही तळागाळात आहोत. तळागाळात काय चाललं आहे, वातावरण फिरलेलं आहे, लाट निर्माण झालेली आहे. कोण उमेदवार आहे त्यांच्या विरुद्ध लाट निर्माण झालेली आहे. आणि आम्ही उशिरा उमेदवारी या ठिकाणी जाहीर करतील, परंतु आम्ही येणाऱ्या काळात काही क्षणात यांना मागं टाकल्याशिवाय राहणार नाही. पक्षाकडनं अपक्ष म्हणून या ठिकाणी उमेदवारी करण्याची वेळ अशी आलेली आहे. आत्ता प्रहार जर बघितली तर महायुतीसोबत आहे. आणि आमचं दैवत बच्चू कडू साहेब, मला या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही, मला अशी खात्री वाटते. या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून घेतला आहे. हा आमचा वैयक्तिक निर्णय आहे. त्या निर्णयाकडं बच्चू कडू साहेब कशी भूमिका घेतील आम्हाला नक्कीच खात्री आहे. त्यांचा आशीर्वाद आम्हाला या निवडणुकीत मिळाला. या संदर्भात काही बोलणं झालंय का बच्चू कडू? अगदी आम्ही या बाबतीत वेळोवेळी भेटीगाठी घेऊन मतदारसंघात जी काही अस्थिरता आहे त्या बाबतीत कल्पना पूर्ण त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. भेटीगाठी वेळोवेळी केलेल्या आहे. पत्रकार बंधू, या ठिकाणी मी प्रहार विरहित भूमिका घेतलेली आहे. तर याला आपण बंड म्हणण्यापेक्षा हा एक समजदारीचा निर्णय आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला निर्णय आहे. आणि या ठिकाणी पक्षप्रमुखांची अडचण होण्यापेक्षा जनतेची सेवा करण्याची संधी कशी आम्हाला या ठिकाणी मिळाली त्या बाबतीत मी पॉझिटिव्ह दृष्टिकोन घेऊन या उमेदवारीकडे बघत आहे. मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की आम्ही महायुतीत आहोत, पण मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या विरहित या ठिकाणी ही भूमिका घेतलेली आहे. महायुतीने दिलेल्या उमेदवाराबद्दल नाराजगीपेक्षा आज जर बघितलं तर आम्ही कसं काम चांगलं करू शकतो, जे प्रश्न जिल्ह्यातले संसदेत जिल्ह्यातील प्रश्न जे आहेत ते संसदेत कशा पद्धतीने खासदारांनी मांडायला पाहिजे ती भूमिका आम्ही चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. कारण त्याचं उदाहरण आम्ही विभागीय मीटिंग कायम घेतो, मंत्रालयीनस्तरीय मिटिंगा घेतो, परिसरातील असे विविध प्रकल्प बाधित विषय आम्ही आत्तापर्यंत सोडवण्यात यश मिळालं आहे. की ठीक आहे, या बाबतीत चांगली भूमिका जनमतेच्या रेट्याने ही संधी आम्हाला मिळणारच आहे. आणि येणाऱ्या काळात आम्ही दाखवून देऊ की एक चांगला खासदार कसा असतो. एक उत्तम उदाहरण या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये नाहीतर या भारत देशामध्ये सेट करण्याचा नक्की प्रयत्न करू. सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी नवीन वर्ष आजपासून सुरू होतं आहे आणि त्याचं औचित्य साधून एक नवी दिशा, एक नवा संकल्प, एक नवा प्रयत्न या माध्यमातून करण्याचा निर्णय आज शेतकरी संघटनेच्या माध्यमातून
आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून होतो आहे। सर्वप्रथम मी आपल्याला अवगत करतो की अभिजित पोटेंची उमेदवारी आम्ही शेतकरी संघटना पुरस्कृत म्हणून जाहीर करतो आहे। या उमेदवारीला आपण अपक्ष उमेदवार म्हणू शकता, कारण की याच्यामध्ये काही राजकीय अडचणीमुळं बच्चू कडूंचं सहभाग या उमेदवारीसाठी नसणार आहे। परंतु शेतकरी संघटनेची सातत्याने एक भूमिका राहिलेली आहे की शेतकऱ्यांसाठीचे जे महत्त्वाचे प्रश्न आहे जे आम्ही सातत्याने शरद जोशींपासून रस्त्यावरच्या भूमिकेत आम्ही मांडत आहोत। काही अंशी आम्हाला जो न्याय मिळायला पाहिजे होता अपेक्षित तो इतक्या दिवसात मिळाला नाही, परंतु आता आमच्या असं लक्षात आलेलं आहे की जी लढाई आम्ही रस्त्यावर करतो आहे ती लढाई आम्हाला आता जाऊन संसदेत करायची आहे। आणि संसदेमध्ये आज तुम्ही सगळेजण जाणताय की असा एकही राजकीय पक्ष नाही आहे की जो शेतकऱ्यांच्या भूमिकेत काही आपली मतं मांडतो आहे, कोणता अजेंडा मांडतो आहे, कोणते विचार घेऊन चाललेला आहे, असा मला तरी एकही पक्ष राजकीय पक्ष आता दिसलेला नाही आहे। त्याच्यामुळं आम्ही एका चांगल्या व्यक्तीच्या शोधात होतो की जी व्यक्ती आमच्या विचारधारेशी सामायिक किंवा बरोबरीने काम करणारी आहे त्या माणसाला किंवा त्या विचारधारेला घेऊन आम्हाला निवडणुका करायच्या आहेत। आम्ही त्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही नगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी निवडणुका केल्या। शेतकरी संघटनेच्या चिन्हावर आम्ही निवडणुका केल्या। त्याच्यामध्ये अशोक सहकारी साखर कारखाना असेल, मुळा प्रवाराची आता निवडणूक होऊ घातली त्याच्या संदर्भातली भूमिका असेल, मार्केट कमिटी संदर्भातली भूमिका असेल, अशा आम्ही बऱ्याच निवडणुका केलेल्या आहेत। आणि इथून पुढं आम्ही असं ठरवलेलं आहे की जिथं जिथं आम्हाला शक्य होईल तिथं आमचा जो काही विचार आहे तो समाजापुढं आम्हाला ठेवायचा आहे। आम्ही ज्या लोकांसाठी काम करतो आहे त्या लोकांचे प्रश्न जे आम्ही रस्त्यावर मांडतो ते आता आम्हाला संसदेत म्हणा किंवा विधानसभेत मांडायचे। तर आम्हाला आजचा जो पर्याय ह्या माध्यमातून सापडला आहे किंवा मिळाला आहे त्याच्यामुळं आमचं सगळी संघटना खूप उत्तेजित आहे। या विषयाच्या माध्यमातून एक निष्ठ यांनी सगळ्यांनी काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं आम्ही अभिजित पोटेंना शेतकरी संघटनेचा पुरस्कृत उमेदवार म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघातनं आम्ही त्यांना नामांकन त्यांचं भरण्याचा विचार केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही आज समजा आपल्यापुढं आलेलो आहोत। या निवडणुकीमध्ये आमचं जे उद्देश आहे ते निवडणूक का करायची, कारण की बऱ्याच वेळा असं होतं की संघटनात्मक आम्ही संघटनेमध्ये काम करणारी लोक आहेत, आम्ही संघटनेत काम करत असताना निवडणुका का करायला पाहिजे, निवडणुकीसाठी का सामोरं जायला पाहिजे। तर आम्हाला आता असं लक्षात आलेलं आहे की लोकशाहीमध्ये तुम्ही जी कामं करतात तुम्हाला जे अधिकार संविधानाने दिलेले आहेत त्या संविधानाच्या अधिकारावर तुमचा प्रतिनिधी जर प्रामाणिक नसेल, जो लोकसभेमध्ये जाऊन ज्या प्रश्नासाठी तुम्ही त्याला मतं दिलेली आहेत, ज्या प्रश्नासाठी तुम्ही त्याला तिथं पाठवलेलं आहे, तो जर त्या भूमिकेत नसेल आणि तो जर त्याची भूमिका राजकीय स्वरूपाची, वेळकाळूपणाची, रात्रीतून त्याचे विचारधारा बदलणारी असेल तर त्याला कुठंतरी चाप बसला पाहिजे। आणि ह्या भूमिकेतून आम्ही अभिजितची उमेदवारी जाहीर करतो आहे। खरं वास्तविक आमचे जे काही राष्ट्रीय स्तरावरचे, कारण आम्ही राज्य स्तरावरचे जे काही प्रश्न आहेत ते सातत्याने घेतो ते विधानसभेच्या विषयात येतील, परंतु राष्ट्रीय स्तरावरचे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये खास करून आमची जी भूमिका आहे संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजेत। त्याच्यानंतर 25 किलोमीटरची 2 साखर कारखान्यामधली जी अंतराची अट आहे ती काढली गेली पाहिजे। स्वामीनाथन आयोगाचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट जसाच्या तसा केंद्र शासनाने त्याला स्वीकारला पाहिजे आणि तो अंमलात आणला पाहिजे। हमी भावाच्या बाबतीत सध्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा रोष आहे, तर त्या रोषाच्या माध्यमातून उत्तर भारतामध्ये खूप मोठं आंदोलन चाललेलं आहे, पण तुम्ही सगळेजण पाहताय की त्याला ज्या पद्धतीने दाबण्याचं कारण चाललेलं आहे तर त्याला सुद्धा ते पटलावर येणं गरजेचं असल्यामुळं आम्ही तो एक विषय म्हणतो की हमी भावाला कायदेशीर दर्जा मिळाला पाहिजे, ही सुद्धा आमची त्याच्यातली एक प्रमुख मागणी आहे। त्याच्यानंतर विजेचा प्रश्न आहे, सातत्याने आम्ही शेतकरी अतिशय अडचणीत शेती करतो आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आमच्या शेती उद्योगाला जी विजेची गरज आहे ती पूर्ण क्षमतेने मिळत नाही आणि त्याच्यामुळं आम्ही संपूर्ण वीज माफी आणि 24 तास वीज मिळावी या आमची एक त्याच्यातली प्रमुख मागणी आहे।
त्याच्यानंतर आमची भूमिका आहे की जो याचा विषय आहे की आम्हाला संपूर्ण कर्जमाफी आम्हाला देशामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. त्याच्यानंतर जे राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या राष्ट्रीयकृत बँकांना जो वित्तपुरवठा शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे, जो कायदेशीर आहे, जो रिझर्व्ह बँकेच्या कायद्यामध्ये त्याची तरतूद केली गेलेली आहे, तर त्याच्या माध्यमातून जो तुमच्या टर्नओव्हरच्या 18% जो वित्तपुरवठा करायला हवा शेती व्यवसायाला, तो त्या क्षमतेने होत नाही. आज आम्ही पाहतो आहे की 11-12% पुढं शेतीला वित्तपुरवठा होत नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं कंबर मोडलेलं आहे. आणि सातत्याने जो निसर्गाची अवकृपा होती आहे त्याच्या माध्यमातून जो विम्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे त्याच्या पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी होत नाही. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक चाललेली आहे. आज तुम्ही सगळेजण पाहत आहे की महाराष्ट्रामधलं तर मी खात्रीशीर सांगतो, कारण की आम्ही त्याच्या संदर्भात उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल केलेल्या आहेत की जे पैसे तुम्ही गोळा करताय विम्याच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये शासन म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासनाचा स्वतःचा वाटा असून देखील त्याची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी होत नाही. जे इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांनी करोडो रुपये या माध्यमातून सातत्याने दरवर्षी ते शेतकऱ्यांचे लुटत आहेत, परंतु सगळ्यांचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. आणि त्याच्यामुळं ह्या योजनेला पूर्ण क्षमतेने, ताकदीने आणि कसं त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला चांगलं बॅकअप देता येईल याच्या संदर्भात आमची भूमिका आहे. किंवा हा जो विषय आहे की हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की शेती आता निसर्गाच्या पूर्णपणे याच्यावर अवलंबून असल्यामुळं त्याच्यासाठीचं बॅकअप आम्हाला कायदेशीर असलं पाहिजे. आणि त्या भूमिकेतनं आम्ही ह्या निवडणुकीकडं पाहतो. निवडणुका ह्या सातत्याने आपण विचार सांगतात किंवा निवडणुका आल्यानंतर आपल्याला मतदानाचा हक्क बजवायचा आहे. आज मी तुम्हाला तुमच्यासारख्या पत्रकारांना, जे सुज्ञ लोक आहेत, ज्यांना सामाजिक व्यवस्था आज माहिती झालेली, राजकीय व्यवस्था माहिती झालेली आहे, मला सांगू वाटतं की एक तरी तुमच्या मनात असलेला उमेदवार की अजेंड्यावर काम करणारा, म्हणजे निवडणुका करायच्या कशासाठी असतात, निवडणुकीसाठी जायचं, सामोरं कशासाठी जायचं असतं, विधानसभेमध्ये जाऊन तुम्हाला, लोकसभेमध्ये जाऊन तुम्हाला काय कामं करायची हे ज्या उमेदवाराला माहितीच नाही, त्या उमेदवाराला त्याचे अधिकार माहिती नाही, त्या उमेदवाराला त्याच्याकडं काय कामं करून घ्यायचे, राज्य शासनाच्या अखत्यारीत काय कामं आहे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतले काय कामं आहे हे जर माहीत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही. मग किमान निदान ज्या माणसाला, जो माणूस ग्रासरूट लेवलपासून काम करतो आहे, ज्या माणसाला या समस्या माहिती आहे, ज्या माणसाला याचं सोल्युशन माहिती आहे, अशा माणसाला जर प्रतिनिधित्व मिळालं तर खऱ्या अर्थाने समाजाची ही सेवा होणार आहे. राजकारण तर हे चालतच राहणार आहे, परंतु देशातलं सध्याचं राजकारण एवढं वाईट आहे आणि मोदी शासनाच्या काळामधलं ते इतकं भयानक वाईट झालेलं आहे की त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पूर्णपणे संपवण्याचा कार्यक्रम या शासनाच्या माध्यमातून होतो. आमचा विरोध हा व्यवस्थेला, सत्तेतल्या लोकांना, कारण की त्याच्यामध्ये जे अपेक्षित आम्हाला काम होणं गरजेचं वाटतं आहे शेतकऱ्यांसाठीचं. कृषीप्रधान देशामधल्या व्यवस्थेमध्ये कृषीला कुठं स्थान नाही. म्हणजे तुम्ही रेल्वेचं बजेट करता, तुम्ही ॲग्रिकल्चरचं बजेट का करत नाही, सेपरेट बजेट का असू नये की ज्या माध्यमातून एवढा मोठा देश चालवायचा आहे, एवढ्या मोठ्या योजना आणायच्या, एवढा मोठा आर्थिक, आज GDPमध्ये काय आमचं अस्तित्व काय, पूर्वी GDP जो आमच्या माध्यमातून 57% होता, आज अशी अवस्था आलेली शेतीच्या माध्यमातून 22, 23, 27% फक्त ॲग्रिकल्चरवरचं अवलंबित्व GDPच्या माध्यमातून आलेलं आहे. मग आमचं कंट्रीब्युशन जे आम्हाला कृषीप्रधान देश म्हणून तुम्ही आमच्याकडं पाहता, आणि आज त्याचं अस्तित्व असं आहे की आम्हाला इतक्या निग्लेक्टेड परिस्थितीत ठेवलं की कोणताही राजकीय पक्ष, म्हणजे मी काँग्रेस असेल, भाजपा असतील किंवा अन्य कोणताही पक्ष घेऊयात आपण, की तो कोणताही शेतकऱ्यांच्या बाबतीतला अजेंडा घेऊन चाललेला नाही आहे. मोदी साहेबांनी 2014ला आम्हाला फार प्रभावित केलं होतं. आम्हाला सांगितलं होतं तुमचे उत्पादन खर्चावर आधारित 50% नफा तुम्हाला दिला जाईल, परंतु इतकी फसवेगिरीची भाषा या माध्यमातून केली गेली. आम्हाला ते पैसे तर सोडूनच द्या, पण आमच्या हक्काचे पैसे जे आहेत, जे आम्हाला MSPच्या माध्यमातून मिळायला पाहिजे होते, त्या योजनासुद्धा पूर्ण क्षमतेने राबवल्या गेल्या नाही. आज आमची अवस्था अशी झालेली आहे की देशामधली परिस्थिती तर आहेच आहे, पण महाराष्ट्रामध्ये जर 9 शेतकरी रोज आत्महत्या करत असतील तर याचा प्रश्न विचारायला नको का, याच्या संदर्भात भूमिका मांडायला नको का? आणि आम्ही जर ही भूमिका मांडणार नसेल तर कदाचित आम्ही जे काम ज्या लोकांसाठी करतो आहे त्याच्यामध्ये आमची दुटप्पी भूमिका असल्याचं निष्पन्न होईल.
त्याच्यामुळं आमची जी काही ताकद या माध्यमातून आहे, आम्हाला खात्री आहे की आता हे विचार जे आहेत ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत. ग्रामीण जनतेला हे कळलेलं आहे की कोण त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने काम करतं आहे, कोण त्यांच्या हाकेला आवाज देतं आहे किंवा त्याला साथ देतं आहे, हे ग्रामीण जनतेला आता कळलेलं आहे. त्याच्यामुळं मला खात्री आहे की विचाराच्या वर ज्या निवडणुका होतात त्या निवडणुका धनशक्ती असू द्या किंवा कोणतीही दुसरी शक्ती असू द्या, मला वाटत नाही की बुवा याच्यामध्ये जो आता समाज जागरूक झालेला आहे त्या समाजाला अशी माणसं या व्यवस्थेमध्ये असणं त्यांना गरजेचं वाटायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे कदाचित ही निवडणूक अशी वेगळी असणार आहे. स्वातंत्र्य भारताच्या माध्यमातून जी काही पूर्वीच्या निवडणुका झाल्या त्याच्यातली ही निवडणूक अतिशय वेगळी असणार आहे की ही निवडणूक लोक स्वतःच्या हातात घेणार आहे. जे लोक आज बेठीस आलेले आहेत, जे लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे, ज्या योजनांमुळं सरकारच्या धोरणांमुळं शेतकरी मरायला लागलेला आहे. आज कांद्याची अवस्था काय झालेली, आयात निर्यात धोरणामध्ये शासनाचा हस्तक्षेप किती असावा याला मर्यादा आहे, परंतु हे बोलायला कोणी तयार नाही. कांद्याचा भाव कधी एकदम वरती जातो तर कधी एकदम खाली जातो की ज्या माणसाला त्याचं आयुष्य किंवा त्याचं सगळं चरितार्थ चाललेलं आहे त्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहत नाही. तर ह्या सगळ्याचा विचार करता एक प्रामाणिक चेहरा, एक हुशार व्यक्तिमत्व, एक सामाजिक याच्यामध्ये काम केलेला माणूस की ज्याची नाळ ही ग्रामीण जनतेशी जोडली गेलेली आहे, अशा व्यक्तीबरोबर, कारण मी अभिजित पोटेला गेल्या 10 वर्षापासून ओळखतो, मी खात्रीशीर सांगतो, कारण आम्ही जे आंदोलनं हातात घेतलेली आहेत त्या आंदोलनामध्ये त्यांनी कोणताही विचार न करता पूर्ण ताकदीने आम्हाला मदत केलेली आहे. त्याच्यामुळं आज जी भूमिका अभिजितने घ्यायची ठरवलेली आहे त्याच्यामध्ये मी शेतकरी संघटनेचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून मी माझं दायित्व समजतो की मी कदाचित जर ह्या भूमिकेत नसेल तर मी कुठंतरी कमी पडतो आहे. म्हणून मी त्याला विनंती केली की निवडणूक करायची आहे. बच्चू भाऊचं काय मत आहे मला माहीत नाही, परंतु जे कामं आपण इतक्या वर्षापासून करतो आहे, ज्या लोकांसाठी आपण इतक्या वर्षापासून झगडतो आहे, ज्या लोकांना आपल्याकडनं अपेक्षा आहे, तर त्या अपेक्षा जर आपल्याला पूर्ण करायच्या असतील तर आपल्याला निवडणुकीमध्ये जावं लागेल आणि त्याच्यासाठी मी तुझ्या मागं खंबीरपणे उभा राहील. शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून अभिजित पोटेला आम्ही ही निवडणूक करायला लावतो आहे. आम्हाला खात्री आहे की समविचारी आमच्याशी जे लोक ह्या विषयामध्ये काम करणारे बरेच संघटना आहे, आमचं दुर्दैव आम्ही कदाचित बऱ्याच वेळा म्हणून सांगतो की हे विषय खरं तर याच्या आधी व्हायला पाहिजे होते, पण दुर्दैवाची गोष्ट आहे की राज्य पातळीवर आम्ही ते करू शकलो नाही. परंतु आता नगर जिल्ह्यामधले जे आमचे समविचारी संघटना आहेत त्यांनी निर्णय घेतलेला आहे की ह्यावेळेस आपण सगळेजण मिळून या विषयाला ताकद देऊ. अभिजितला आपण एक संधी तिथं जाता येईल का याच्यासाठीचे पूर्ण ताकदीनिशीर प्रयत्न करू आणि त्याला तिथं पाठवू, जेणेकरून ज्या समस्या आहे, कारण हे गावातल्या ज्या राजकारणाच्या बाबतीतला विषय, कोण काय पैसे खातं, कोण करप्शन करतं, हे काय आता नवीन राहिलेलं नाही. याच्यामध्ये काही आता म्हणजे याच्यावर चर्चा करून मतं डायवर्ट करणं हा आमचा अजिबात उद्देश नाही. आमचा उद्देश आहे की जो माणूस अजेंडा घेऊन येईल, जो माणूस विषय घेऊन येईल, जो माणूस सामाजिक व्यवस्थेमधले काही प्रश्न जे निर्माण झालेले त्याला सोडवण्याच्या भूमिकेतून घेऊन येईल, त्या माणसाच्या आज आम्हाला तो चेहराच दिसत नाही. म्हणजे लोक म्हणतात तुम्ही एवढ्या उशिरा निर्णय घेताय, आम्हाला असं चेहराच दिसला नाही. आम्हाला अपेक्षित होतं की या भागातनं एखादा चांगला चेहरा या विषय घेऊन येईल किंवा जी बरबटलेली राजकीय व्यवस्था आहे की जी रात्रीतून विचार बदलून एक पक्ष बदलून वेगळी भूमिका घ्यायला तुम्ही तयार झालेला आहे. आम्हाला हेच कळायला तयार नाही आहे की एखादा विषय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमची आयडियोलॉजी काही प्रकार आहे का नाही, तुम्हाला काही विचारधारा आहे का नाही, तुमची विचारधारा रात्रीतून बदलू कशी शकते. मग ह्या सगळ्याचा ज्यावेळेस आम्ही विचार केला तर असं वाटतं की फक्त संख्येचं गणित दाखवायचं, म्हणजे तुम्हाला फक्त संख्या दाखवायची आणि त्या संख्येच्या माध्यमातून लोकांना वेड्यात काढून मतं काढायची आणि तुम्हाला तुमचं स्वतःचं वैयक्तिक स्वार्थ साधायचा आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला इलेक्ट्रोल बॉन्डचा जो घोटाळा आता देशामध्ये चालू झालेला आहे किंवा लक्षात आलेला आहे, सुप्रीम कोर्टाचे खरं मी धन्यवाद व्यक्त करतो की अशा माध्यमातून तुम्ही ईडीच्या सीडीच्या आणि दडपशाहीच्या माध्यमातून लोकांना धाक दाखवून जर पैसे गोळा करणार असाल तर आमच्यासारख्या संघटना ज्या प्रामाणिकपणे कुणाकडनं रुपयासुद्धा घेत नाही आणि त्या माध्यमातून आम्ही काम करतो, तर मग कुठंतरी त्याला गालबोट लागतं, म्हणजे आम्ही काही चुका करतोय का अशी भावना आमच्यात निर्माण झालेली. त्याच्यामुळं मित्रांनो, ही निवडणूक जी होणार आहे ती फक्त आणि फक्त विचारधारेच्या माध्यमातून होणार आहे. याच्यामध्ये आम्हाला जो अनुभव आलेला आहे, आम्ही काँग्रेस पण अनुभवली आहे, आम्ही भाजपा पण अनुभवलेली आहे,
आणि सेनेच्या बाबतीत आम्हाला काही बोलण्याचं कारणच नाही, कारण की आमच्या दृष्टीने कोणत्याच पद्धतीने शिवसेनेसारख्या पक्षाने आमची विचारधारा धरून आमच्यासाठी काही काम केलं आम्हाला अवगत नाही. मग अशा याच्यामध्ये एक चांगला चेहरा अपक्ष का असेना, परंतु ज्या सगळ्या सामाजिक संघटना आहेत त्यांना घेऊन आम्हाला ही निवडणूक करायची आणि आम्हाला खात्री आहे की जे आजचं वातावरण आहे, तुम्ही सगळेजण कोणालाही ग्रामीण भागात आम्ही रात्रंदिवस फिरतो, तुम्ही कुणालाही विचारा, तो म्हणतो पर्याय नाही आहे साहेब. काय आम्ही हा पर्याय देण्याचा प्रयत्न आता या माध्यमातून करतो आहे की तुम्हाला पर्याय आम्ही ठेवतो आहे, तुम्ही विचार करा, शांततेने विचार करून ह्या बाबतीत निर्णय घ्या की तुम्हाला असा उमेदवार पाहिजे की तो तिथं जाऊन पक्षाशी निगडीत असलेले विषयच फक्त मांडणार आहे. तुमचे आणि माझे विषय जे खऱ्या अर्थाने ज्या समस्या आहेत ते मांडणारा उमेदवार तुम्हाला लागतो आहे की तुम्हाला रात्रीतून सेटल होणारा उमेदवार लागतो आहे, हे आता जनतेने ठरवायचं आहे. आणि त्याच्यामुळं जनतेला एक चांगला पर्याय, स्वच्छ चेहऱ्याचा उमेदवार, ज्या माणसावर कोणत्याही प्रकारचा आज आरोप नाही, ज्या माणसाला सामाजिक माध्यमातून काही केसेस झाले असतील, याच्या व्यतिरिक्त त्याचं चारित्र्य अतिशय क्लिअर असलेला उमेदवार ह्या माध्यमातून हा चेहरा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही देतो आहे. आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीत हा जो बदल घडणार आहे, म्हणजे आम्ही याच्या पुढं जाऊन लोक आम्हाला म्हणत असतील कदाचित की निवडणुकीत तुम्ही आम्ही उमेदवार देतो आहे, तर आम्हाला याची पूर्ण खात्री आहे की आम्ही जो उमेदवार देतो आहे तो उमेदवार सक्षमपणे या निवडणुकीमध्ये समाजापुढं आपलं हे सिद्ध करेल आणि तो उमेदवार निवडून येईल, ज्या माध्यमातून जे काही त्रासदायक आमचं जीवन चाललेलं आहे सध्याच्या परिस्थितीत त्याला कुठंतरी आधार या माध्यमातून मिळेल, याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही आणि म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो. नमस्कार. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी.